जग पुढे घ्यायला लागेल ना आपल्याला. आमचं रिकामे तर करूया. एक मित्र आहे पुढे बसरायचं. Hello, one district. Hello, one district. Hello. सभामंडपामध्ये स्थानापन्न झालेले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीने आपला जयजिंग साईड मध्ये बसून घ्या. विचार मंचावर सन्माननीय पाहुण्यांचं कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं आगमन होत आहे. आपण सन्माननीय उपप्राचार्यांनीही स्थानापन्न व्हावं. मी सर्व मान्यवर मंडळींना विनंती ओळखली जातात. काही माणसं आपल्या कर्तृत्वानं ओळखली जातात आणि काही माणसांकडे वक्तृत्व आणि कर्तृत्व अशा दोन्ही गोष्टी असतात. असा दुर्मिळ योगायोग या निमित्तानं आपण माननीय खासदार जनार्दन वाघमारे सर यांच्या रूपाने पाहतो आहोत. मराठवाड्याच्या मातीत उमललेलं हे देखणं फूल देशभर दरवळतं आहे. इंग्रजी साहित्याचा, मराठी साहित्याचा, हिंदी साहित्याचा सखोल अभ्यास असलेले डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांचं अमोघ वक्तृत्व या प्रसंगी आपण अनुभवणार आहोत. आदरणीय प्राचार्य यशवंतरावजी चव्हाण आणि राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आहेत. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि राजर्षी शाहू महाराजांचं ही मूळ नाव यशवंतराव असंच होतं. हा अजून एक योगायोग या निमित्तानं आपण प्रतिमांच्या माध्यमातून पुष्प अर्पण करून सन्मानित करतो आहोत. एका यशवंताच्या परिसरात दुसऱ्या यशवंताचा गौरव या निमित्तानं होतो आहे. दिवे लावण्याची परंपरा, उजेडाकडून अंधाराकडे जाण्याची परंपरा, अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची परंपरा उधळून या परिसरामध्ये निघते आहे. या महाविद्यालयात ज्ञानदानाचं काम तमसोमा ज्योतिर्गमय अशी आपल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची असलेली धारणा या निमित्तानं प्रज्वलित होते आहे. या परिसरात अखंड ज्ञानदीप तेवत राहो हीच मनीषा डॉक्टर जनार्दन वाघमारे सर कार्यक्रमाचे सन्माननीय व्याख्याते आणि उद्घाटक म्हणून आपल्याला लाभले आहेत. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर वनमाला गुंडरे यांना मी विनंती करतो. मुठभर माती नावाचं आत्मकथन डॉक्टर जनार्दन वाघमारे सरांनी लिहिलं आणि तळागाळातला एक मुलगा या देशाचा खासदार, या देशाच्या विद्यापीठाचा हवाडा हा शब्द आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. माननीय बाबूरावजी आडसकरांच्या कार्यरत होते आणि सध्या ते मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या
परळीच्या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. आरोग्य विज्ञानामध्ये पदव्युत्तर पदवी घेऊन आपली कारकीर्द सुरू केलेला हा एक सन्माननीय ग्रहस्थ म्हणूनही आपल्या सर्वांना त्यांचा परिचय आहे. यानंतर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचं शब्द शुभनानं आणि सुमनानं आपण स्वागत केलेलं आहे. अध्यक्ष मेघराजजी आडसकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी माननीय खासदार डॉक्टर जनार्दन वाघमारे सर यांचा यथोचित सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाचे वाघमारे सर हे सन्माननीय उद्घाटक आणि व्याख्याते आहेत. महाविद्यालय आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं हा यथोचित गौरव होतो आहे. याचं स्वागत करतो आहोत. निग्रो साहित्यावर वाघमारे सरांनी आपलं इंग्रजी भाषेतून PhD केले. मराठी आणि एकूणच वाङ्मयी व्यवहारामध्ये उत्तम दर्जाचे समीक्षक म्हणून ख्याती आहे. दर्पण दिन अंबाजोगाई शहरात आणि या देशामध्ये साजरा झाला. बाळशास्त्री जांभेकर हे नाव आपल्या सर्वांना सुपरिचित आहे. वृत्तपत्रांची निर्मिती आणि त्यानिमित्तानं समाजाचं मन घडवण्याचं काम पत्रकार बांधव करत असतात, वृत्तपत्र करत असतात. आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीनं या प्रसंगी शहरातील मान्यवर पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. या प्रसंगी उपस्थित असलेले दैनिक विवेक सिंधूचे सन्माननीय संपादक माननीय नानासाहेब गाठाळ सर यांचा सत्कार यांचं स्वागत या प्रसंगी जनार्दन वाघमारे सर. यानंतर तत्पूर्वी आदरणीय गाठाळ सरांच्या सत्कारापूर्वी योगेश्वरी शिक्षण भुसाळे सर हे नांदेड शहरामध्ये आपली आरोग्याच्या सेवेची असलेली सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देतात आणि शहरामध्ये असलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे ते सन्माननीय अध्यक्ष आहेत. त्यांचाही या आणि शहरातील बातम्या, शहरातील दैनंदिन घडामोडी या वृत्तपत्रातून आपण सगळेजण वाचतो. आपण स्वागत करावं. निर्मळ बनावं, परिसरातील बातम्या आणि परिसरातील वृत्त संकलन करून संपादित करून आपल्या दैनिकातून छापण्याचं काम ते करतात. दिव्य मराठीचे असलेले सर्व मान्यवर आणि माननीय उडान माननीय चौसाळकर सर यांचाही आपण सत्कार करतो आहोत. महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान म्हणून जी संस्था कार्यरत आहे, या संस्थेतून तरुणाईला दिशा दिली जाते. वेगवेगळे साहित्यिक, सांस्कृतिक या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या समारंभाचे उद्घाटक आणि प्रमुख वक्ते, प्रमुख मार्गदर्शक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राज्यसभेचे सदस्य
माननीय डॉक्टर वाघमारे सर, या समारंभास उपस्थित असलेले अंबाजोगाई शहरातीलच योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर खुरसाळे साहेब, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मेघराजजी आडसकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राचार्य डॉक्टर जाधव सर, महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, या व्याख्यानमालेचे संयोजक प्रभारी प्राध्यापक मरकाळे सर, या कार्यक्रमास उपस्थित असलेले योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय चौसाळकर साहेब, बनसोडे सर, माननीय गाठाळ सर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शेटकर सर, दिव्य मराठीचे वार्ताहर या ठिकाणी उपस्थित असलेले गोळेगावकर सर, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय माजी सदस्य आबासाहेब पांगरीकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले इतर सर्व पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक बंधू आणि भगिनींनो, माझे सर्व सहकारी प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, सर्वप्रथम महाविद्यालयाच्या वतीने आपण ज्यांना आपल्या महाविद्यालयामध्ये शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी बोलावलेलं आहे, ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अतिथी माननीय वाघमारे सरांचं महाविद्यालयाच्या वतीने मी हार्दिक मनपूर्वक स्वागत करते आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय आणि आपणा सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मी या ठिकाणी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये या व्याख्यानाच्या मागची भूमिका आपणासमोर ठेवणार आहे, कारण आपण सर्वजण वाघमारे सरांना ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तेव्हा प्रास्ताविकापूर्वी सर्वप्रथम मी शाहू महाराजांच्या स्मृतीस आणि प्रतिमेस तसेच यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेस या ठिकाणी मी अभिवादन करते. कारण आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महापुरुष आणि अनेक मोठे नेते होऊन गेले आहेत. त्यांचे विचार, त्यांचं कार्य आपणासमोर आलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये, प्राध्यापकामध्ये, शिक्षकामध्ये किंवा समाजातील सर्वच व्यक्तीमध्ये त्यांचे विचार रुजण्याची आज गरज आहे. हा उद्देश समोर ठेवून आम्ही या ठिकाणी ही व्याख्यानमाला किंवा शाहू महाराजांवरचं व्याख्यान या ठिकाणी ऐतिहासिक कार्य या विषयावर व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलं आहे. कारण व्यक्तींचा मिळून हा समाज बनत असतो, परंतु प्रत्येक व्यक्ती समाज घडवीत नसते. समाजाची जडणघडण ही काही मोजक्याच व्यक्तीकडून होत असते. लाखात किंवा करोडोत एखादीच व्यक्ती निर्माण होते की ती समाजाची जडणघडण करते, समाज घडविते. आणि मग अशा समाज घडविणाऱ्या व्यक्तींचे विचार, त्यांची स्मृती मला वाटते की पिढ्यानपिढ्या समाजामध्ये राहत असते. ते आपल्या स्मरणामध्ये का राहतात, तर त्यांचं जे कार्य आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्यांनी आपल्या मनावर एक प्रभाव निर्माण केलेला असतो. आणि म्हणून अशा या व्याख्यानमालेतून अशा ह्या विचारांचं जतन करून, त्याची जपणूक करून ते पुढच्या पिढीपर्यंत देण्याचं काम आपण झालं पाहिजे आपल्याकडून. या उद्देशानं ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. कारण याच अशाच न्यायानं जर विचार आपण केला तर गौतम बुद्धास 2000 वर्ष होऊन गेले असतील, तरी परंतु आणखी त्यांची महात्मा गौतम बुद्धाची जयंती आपण साजरी करत असतो. त्यांच्या विचाराच्या दृष्टीनं आपण वेगळ्या पद्धतीनं व्याख्यानं आयोजित केले जातात. कारण हे का केलं जातं, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव हा आपल्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील
त्यांना जाऊनही 300 वर्षे होऊन गेली असतील, परंतु अजूनही छत्रपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो. त्यांच्या नावानं जयंती आणि पुण्यतिथी त्यांची देखील आपण साजरी करून त्यांचे विचार पुनश्च एकदा त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचा आणि ते विचार समाजामध्ये रुजवण्याचा आपण प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर महाराज असतील, त्यांनाही जाऊन 700 वर्ष, त्यांना समाधीस्थ होऊन 700 वर्षे होऊन गेले असतील, परंतु अजूनही त्यांचेही शताब्दी आपण साजरी करत असतो. श्रद्धा त्यांच्यावर असल्यामुळे किंवा त्यांच्या विचारांचा पगडा आपल्या मनावर असल्यामुळे आपण त्यांच्या नावानं जयंती, पुण्यतिथी किंवा इतर वेगळे कार्यक्रम घेऊन त्यांच्या विचाराची रुजवणूक करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत असतो. शाहू महाराजांचं, त्यांच्यापैकी शाहू महाराज एक आहेत. शाहू महाराजांना देखील समाजाची जडणघडण करून विधायक पद्धतीनं समाजाला वळण देऊन कुशल पद्धतीनं समाजाचं रोपण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये सर आपणास मार्गदर्शन करणारच आहेत, परंतु शाहू महाराजांनी समाजातील जो उपेक्षित, दुर्लक्षित असा घटक आहे, जो मागासवर्गीय असं घटक आहे, त्या घटकांचं काम करणं, त्यांचा विकास करणं हेच त्यांचं जीवित कार्य होऊन राहिलं होतं. आणि म्हणून समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक, अखिल स्त्री जातीचा देखील दुर्लक्षित घटक आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्त्रियांसाठी देखील काही वेगळे नैसर्गिक कायदे बनवले होते. अशा पद्धतीनं या शाहू महाराजांच्या त्यांचं शिक्षण क्षेत्रातील कार्य असतील, सामाजिक कार्य असेल, ऐतिहासिक कार्य आहे, त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजले पाहिजेत. कारण त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये जे काही पारंपरिक रूढी आहेत, जे काही मार्गाने चालू असलेले कामं आहेत, त्यामध्ये ब्रेक देऊन त्याला कुठेतरी तोडून एक चांगले विचार निर्माण करण्याचा, चांगले विचार समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून अशा या व्याख्यानातून त्यांचे विचार आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजेत. विद्यार्थ्यांना शाहू महाराज काय ते कळलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्यांच्या विचाराचा उजाळा आपल्यासमोर होणं गरजेचं असल्याकारणानं या ठिकाणी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या प्रसंगी मी अधिक न बोलता आपल्याला सर्वांना ऐकायसाठी आपण आतुर झालेलो आहोत. तेव्हा पुनश्च एकदा महाविद्यालयाच्या वतीनं मी व्यासपीठावरील मान्यवरांचं, आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबाजोगाई शहरामध्ये जी पत्रकार मंडळी मोठ्या निष्ठेनं आपल्या परिसरातील वृत्त आपापल्या वृत्तपत्रामधून छापतात, आपल्यापर्यंत ही सगळी भूमिका घेऊन येतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे ते अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. त्यांचाही या निमित्तानं स्वागत होतो आहे, सत्कार होतो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमानं शाहू महाराजांच्या व्याख्यानमालेसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय खासदार वाघमारे साहेब, तसेच योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर खुरसाली साहेब, व्यासपीठावर उपस्थित अण्णासाहेबजी जाधव, आपल्या प्राचार्या रेड्डी मॅडम, उपप्राचार्य गाडे सर, हंडीबाग, तांदळे, विद्यार्थी सचिव दळवी, या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव चौसाळकर साहेब, ॲडव्होकेट कराड साहेब, बनसोडे सर, वाघमारे साहेबाबरोबर आलेले पाहुणे मंडळी, पत्रकार, विवेक सिंधूचे संपादक आदरणीय नानासाहेबजी गाटाळ सर, तसेच उपस्थित असलेले प्रकाशजी लखेरा, उडानशिव, आमचे गुरुवर्य एस के जोगदंड सर, गोळेगावकर सर, बनसोडे सर, तसे आता
प्रमुख आबासाहेबजी पांगरीकर भाऊ, उपस्थित बाहेरून आलेली सर्व प्राध्यापक मंडळी, श्रोतेगण, विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक, मी 2 मिनिटात माझा अध्यक्षीय समारोप या ठिकाणी संपवणार आहे, कारण 11ची वेळ होती, आता 12 वाजलेत आणि त्याच्यामुळं वेळ भरपूर झालेला आहे. आपल्याला वाघमारे सरांना ऐकायचं आहे. आज या ठिकाणी आपल्या कॉलेजचं भाग्य, आपल्या नगरीचं भाग्य आहे की या ठिकाणी वाघमारे सर या व्याख्यानासाठी उपस्थित राहिले. वाघमारे सरांचं जर बघितलं तर एक सामान्य कुटुंबातला माणूस, शाहू कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू, नंतर त्या नगरीचे नगराध्यक्ष आणि नंतर राज्यसभेवर. मला तर वाटलं होतं की गेल्या 2 महिन्यापूर्वी सरांचं नाव राज्यपाल म्हणून येईल, पण ते हुकलं. ते आमचा खेळ वेगळा असतो वरी. आणि एवढा मोठा माणूस आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन या व्याख्यानासाठी या ठिकाणी आले. छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर हे घडविण्यासाठी त्यांच्या आईवडिलाचं योगदान असेल, समाजाचं योगदान असेल किंवा समाजाला घडविण्यासाठी ह्या लोकांचं काही योगदान असेल, पण आजचा समाज कसा घडल ह्याची फार मोठी चिंता आहे. कारण कसे, आई बाप वृद्धाश्रमात, पोरग पाळणा घरात आणि मायबाप नोकरीला, आणि कसं लेकरू काढायचं? मग घडवायचं तर शिक्षकांनी घडवायचं. तर ह्या गोष्टीचा विचार करत असताना शाहू महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, त्यांनी जे समाजासाठी केलं, आता कधी कधी डोक्यात विचार येतो, देश स्वातंत्र्य झाला 15 ऑगस्टला आणि माझं वाचन काही जास्त नसते, आपलं ओरली आपलं जे जे समोर येईल ते वाचायचं आणि तुमच्या पुढे थोडं बहुत बोलायचं. आणि इंग्रज गेले 26 जानेवारीला, गेले म्हणजे बळच गेले. ते देश कधी झाला स्वातंत्र्य? ऑगस्टमध्ये. इंग्रज कधी गेले? 26 जानेवारीला. असं वाटतं बाबा मला, ते बळच गेले. इथं नको म्हणले ह्या भारतात. आता मी पाठीमागही सांगितलं होतं, इथंच ह्या भाषणात सांगितलं होतं एक व्याख्यानात, की इंग्रज होते त्यावेळेस 10,000 किलोमीटर रेल्वे लाईन झाली आणि आपला देश स्वातंत्र्य होऊन 66 वर्ष झाली, 60 का 80 किलोमीटर झाले बघा सगळं मिळून. हो बाबा, राज्यकर्ते जरी असले तरी आता ही तर पुढं कसं कसं घडायचं ते आपल्या हातात आहे. म्हणून उदाहरण द्यायलोय. राज्यकर्ता कोण आहे ह्याच्याची घेण देण नाही, आपण आपलं ठरवायचं आपण कसं घडायचं. तर त्या दृष्टीनं जुने जे विचार आहेत ते विचार आज समाजामध्ये रुजले पाहिजेत ह्या लोकांचे. त्यासाठी म्हणून आज आपण या ठिकाणी वाघमारे सरांना
आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्या मनोगतातून ते शाहू महाराज काय होते, कसे घडले ते त्यांच्या मनोगतातून या ठिकाणी सांगणार आहेत. त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ न घेता मला या ठिकाणी या समारंभाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी संयोजकांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आमचे मित्र ॲडव्होकेट मेघराजजी आडसकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वनमाला रेड्डी, डॉक्टर खुरसालेजी, विद्यार्थी संसदेचे सर्व पदाधिकारी, इथे उपस्थित असलेले प्राध्यापक बनसोडे, ॲडव्होकेट उगले, माझे मित्र हरिभाऊ जवळगे, पत्रकार मित्रांनो, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण आपल्या महाविद्यालयाच्या आणि विद्यापीठाच्या विद्यमाने राजर्षी शाहू महाराज व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. या व्याख्यानमालेत बोलण्यासाठी मला पाचारण करण्यात आलं. रेड्डी मॅडमचा फोन आला, काही मला वाटतं 1 महिना असेल. मी त्यावेळेस इथे लातूरला नव्हतो आणि मी त्यांना होकार दिला की मी परत लातूरला आलो की आपण तारीख वगैरे ठरवू. आणि मित्रांनो, त्या दृष्टीनं आज ही व्याख्यानमाला या ठिकाणी होते आहे. सर्वप्रथम मी राजर्षी शाहू महाराज आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. खरं तर अध्यक्षीय समारोप झाल्यानंतर कोणालाही बोलता येत नाही. अध्यक्षीय समारोप आडसकरांनी केला आणि त्यानंतर बोलायचं कसं हा प्रश्न आहे. तरी परंतु मी आपले विचार आपल्यासमोर ठेवू इच्छितो. मित्रांनो, शाहू महाराजांच्या विषयी तुम्हाला निश्चितच माहिती असेल, पण आरंभीच्या काळी शाहू महाराजांच्या विषयी मराठवाड्यात फारशी माहिती नव्हती. लातूरला राजर्षी शाहू महाविद्यालय निघालं 1970 साली आणि त्या महाविद्यालयाचा पहिला संस्थापक प्राचार्य म्हणून मला काम करण्याची संधी प्राप्त झाली. शाहू महाराजांच्या विषयी थोडीशी माहिती मला जरूर होती, पण ज्या महाविद्यालयाचा मी प्राचार्य झालो त्या महाविद्यालयाचं नावच राजर्षी शाहू महाविद्यालय आणि म्हणून या महान व्यक्तीच्या विषयी अधिक माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला. त्यांच्यावर जी काही पुस्तकं उपलब्ध होती ती मिळवण्याचा प्रयत्न केला. ती पुस्तकं देखील कोल्हापूरहून मिळत असत, दुसरीकडे मिळत नसत. कारण शाहू महाराजांचं कार्यक्षेत्र हे कोल्हापूर संस्थान, त्या संस्थानचे ते राजे होते आणि ते संस्थान त्यांनी घडवलं, खूप प्रगती केली आणि ते कोल्हापूर राज्याच्या बाहेर गेले की शाहू महाराजांनी इतकं मोठं काम केलं की त्या कामाला कोल्हापूर संस्थानची सीमा नव्हती. एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी खूप काम करतो, परंतु त्या ठिकाणाच्या पलीकडे फारशी लोकांना माहिती नसते. पण शाहू महाराजांच्या बाबतीत घडलं असं की कार्यक्षेत्र त्यांचं कोल्हापूर संस्थान, पण संबंध महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक वाढला. त्याचं कारण त्यांनी केलेलं काम देखील अनेक लोक करतात, नाही असं नाही आहे, पण ते काम सगळ्या समाजाला छेदून पुढे जात असेल, परंपरांना बाजूला सारून एखादी नवीन वाट एखादा महापुरुष निर्माण करतो की जे महापुरुष असतात
त्याचं पहिलं लक्षण असं की त्यांच्याकडे प्रचंड स्वरूपाचं धैर्य असतं, करेज ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर करेज असल्याशिवाय, धैर्य असल्याशिवाय, आत्मविश्वास असल्याशिवाय कुठलाही माणूस असामान्य काम करू शकत नाहीत. माणसं एका दृष्टीनं सारखीच असतात, परंतु काही माणसं असामान्य काम करतात. माणसं असामान्य होतात त्याचं कारण ते असामान्य काम करतात. माणूस स्वतः असामान्य असू शकत नाही, पण त्याने केलेलं कार्य असामान्य असेल, असाधारण असेल, तर त्या माणसाची कीर्ती, त्या माणसाचा नावलौकिक हा चोकडे जसा एखाद्या फुलाचा सुवास हा चोहोकडे पसरत जावा, तर त्या पद्धतीने या व्यक्तीचं कार्य देखील जातं. शाहू महाराजांचं करेज, आणि आजही अशा प्रकारचे धैर्यवान माणसं आहेत, जगात आहेत. परवा माझ्या वाचनात मलाला हे नाव ऐकलं आहे का तुम्ही? मलाला नावाची एक छोटीशी मुलगी, केवळ 16 वर्षे तिचं वय, ती पाकिस्तानमधली राहणारी, पेशावर या भागामध्ये राहणारी, आणि त्या ठिकाणी आज तालिबान या लोकांनी हैदोस घातलेला आहे. तालिबान मुलींना शाळेत जाऊ देत नाहीत, त्यांचे खून केले जातात, त्यांना मारलं जातं, त्यांना रस्त्यात कुठेतरी गाठून गोळ्या घालल्या जातात. तर मलाला अशीच एक मुलगी मुस्लिम समाजातली, ती शाळेला जायची. तिचे वडील हे शिक्षक, त्यांनी स्वतःच एक हायस्कूल काढलेलं. त्याला असं वाटायचं की मुलांच्या बरोबर मुली देखील शिकल्या पाहिजेत, आणि सगळ्या परिस्थितीला तोंड देऊन त्यांनी शिक्षणाचं काम हाती घेतलं. तिथे त्याची मुलगी शिकायला लागली, त्या समाजातल्या अनेक मुली शिकू लागल्या, आणि तालिबानचं एवढं प्रस्थ वाढलं की मुलींनी शिकायचं नाही, मुलींनी बुरखाच घेतला पाहिजे, मुलींनी घराच्या बाहेर पडता कामा नये, त्यांनी शिकणं म्हणजे धर्म बुडतो, अशा रीतीची एक अतिशय कालबाह्य अशा स्वरूपाची एक विचारसरणी असलेला हा तालिबान. आणि सध्या त्या ठिकाणी फार मोठा प्रचंड असा गोंधळ चालू आहे, हे तुम्हाला माहिती असेल. मानहानी होती आहे, मानवी अधिकार हे चिरडले जात आहेत, अनेकांचे खून केले जात आहेत, हे तुम्ही दररोजच वाचत आहात. तेव्हा अशा प्रकारे ही मलाला नावाची मुलगी, या शिक्षकाची ती शाळेत जात होती. तालिबाननं सांगितलं की नाही, तुला शिकता येणार नाही, तरी परंतु ती शाळेत जाऊ लागली. आणि ते शेवटी सांगितले की शिक्षण हा आमचा अधिकार आहे. ती कुराण शरीफ तिने वाचलेला होता. कुराण शरीफमध्ये स्वतः प्रेषित मोहम्मदाने असं सांगितलेलं आहे की ज्ञान स्त्रींनी पुरुषांनी सगळ्यांनीच प्राप्त केलं पाहिजे, दोघांनाही तेवढाच अधिकार आहे, आणि त्यासाठी ते कुठपर्यंतही जाऊ शकतात. कुराणमध्ये तर असं लिहिलं आहे की ज्ञान प्राप्त करायचं असेल तर चीनपर्यंत तुम्ही गेलात तरी चालेल. म्हणजे कुठंही तुम्ही जा, दूरवरच्या ठिकाणी जा, पण ज्ञान प्राप्त करा. मलाला ही सांगायला लागली. तिच्या वडिलाची ती शिकवणूक होती. आणि एकदा शाळेतून परत असताना ज्या गाडीतून, व्हेकलमधून ती येत होती, त्यामध्ये एक तालिबान माणूस घुसला आणि त्यांनी 3 मुलींवर गोळ्या झाडल्या. आधी गोळ्या या मलालाला लागल्या आणि त्यानंतर उपचारासाठी तिला पाठवलं गेलं. तिनं स्वतःचं एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि ते आत्मचरित्र मी वाचलं. ती म्हणते की शिकलंच पाहिजे, ज्ञान प्राप्त करण्याची आवश्यकता आहे. पण मित्रांनो, ज्ञान प्राप्त करण्यासाठी देखील अशी परिस्थिती असेल तर तिथे देखील धैर्याची गरज लागते. या सगळ्या गोष्टींना ओलांडून तिनं शेवटी सगळं सांगितलेलं आहे. ते अतिशय सुरेख असं पुस्तक आहे. ते मिळालं तर जरूर तुमच्या ग्रंथालयामध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं. ती म्हणते की शिक्षणाने सगळा समाज बदलत असतो. तिनं उच्चारलेलं एक वाक्य असं आहे, 1 चाइल्ड, 1 टीचर, 1 बुक, 1 पेन कॅन चेंज द एंटायर वर्ल्ड. एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक, एक लेखणी, हे सगळे जग बदलू शकते.
तर मित्रांनो, शिक्षणामध्ये ही ताकद असते. तिने धैर्य दाखवलं. धैर्याविषयी मी सांगत असताना शाहू महाराजांचं चित्र समोर ठेवा. इतर अनेक राजे होऊन गेले. भारतामध्ये जवळपास 600-650 संस्थानं होती, तुम्ही ऐकलं असेल. आणि ब्रिटिश लोक इथून गेल्यानंतर सगळ्या संस्थानांचं विलिनीकरण सरदार वल्लभभाई पटेलनी केलं. अनेक वैभवाचं जीवन जगणारे लोक, ऐशारामध्ये लोळणारे हे सगळे लोक होते. हे सगळे संस्थानिक जे होते, पण त्यापैकी कोणीही फारसा विचार केलेला नव्हता समाजाचा. शाहू महाराजांनीच तो का केला, हा एक विचार आहे. एखादा गरीब माणूस, त्याला जर प्रश्न असतील, समस्या असतील, तर तो विचार करायला लागतो. पण शाहू महाराजांना कसली कमी होती? कुठल्याही गोष्टीचा अभाव नव्हता. ते राजे होते, राजवाड्यामध्ये ते राहत होते. ऐशाराम सगळं जीवन होतं त्यांचं. गादीवर बसणारा हा राजा, तो सतत असं म्हणत राहिला की ही माझी गादी नाही आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची गादी आहे. आता तेवढं इतिहासात मी जाऊ इच्छित नाही, कारण तेवढं वेळ नाही आहे. पण शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्यानंतर त्यांचं जे काही राज्य आहे ते 2 ठिकाणी विभागलं गेलं. एक छत्रपतीची गादी सातारला झाली, दुसरी कोल्हापूरला झाली. कोल्हापूरच्या गादीवर शाहू महाराज आले. ते दत्तक होऊन आले. आधीचं नाव त्यांचं यशवंत, आताच कोणीतरी उल्लेख केला. आणि आल्यानंतर त्यांचं काही फारसं वय नव्हतं, काहीतरी 16-17 वर्षाचं वय होतं ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यांचं शिक्षण व्हायला लागलं. कित्येकदा आपल्याला असं वाटतं की चांगली पुस्तकं वाचल्यानंतर एकदम असं काहीतरी क्रांतिकारक आपल्या हातून घडेल, किंवा एखादा शिक्षक आपल्याला शिकवल्यानंतर अगदी काहीतरी आपण करू. तसं नसतंही. हे खरं तर याचं विश्लेषण करता येत नाही. कोणाच्या मनात कशा प्रकारचं बीज आहे विचाराचं, हे आपल्याला सांगता येत नाही. कदाचित निसर्गाने निर्माण केलेलं असेल, अशी माणसं आहे. डॉक्टर आंबेडकरांच्यासारखं एक महान व्यक्तिमत्व, दलित समाजामध्ये जन्मलेलं, कुठल्याही गोष्टी चटकन मिळू शकत नव्हत्या, एवढा मोठा पंडित होतो. याचं कारण काय? कुठंतरी प्रेरणा असते. आणि आपल्याला सांगता येते की नेमके कुठल्या गोष्टीमुळे हे झालेलं आहे. की शाहू महाराज अशा प्रकारचा एक भाग्यवान माणूस. मी गादीवर बसलो आहे, माझी गादी नाही आहे, शिवछत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या या गादीला कलंक लागेल असं मी काही करणार नाही. शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केला. मला त्याला शोभेल असंच काम करावं लागेल. गादीवर बसल्या बसल्या त्यांच्या मनात हा विचार आला. त्यांचं स्वतःचं शिक्षण व्हायचं होतं. फ्रेझर नावाचा एक इंग्रज शिक्षक त्यांना शिकवत होता. आणि त्या काळच्या त्या पद्धतीप्रमाणे राजपुत्रांचं शिक्षण कसं होत असतं हे तुम्हाला माहीत आहे. घोडेस्वारी करावी लागते, लढण्याचं शिक्षण घ्यावं लागतं, राज्यकारभार करायचा कसा याचंही प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे. ह्या गोष्टी ते घेत राहिले आणि संस्कार होत राहिले. फ्रेझर नावाचा शिक्षक देखील अतिशय चांगला होता. त्यांनी चांगले संस्कार यांच्यावर केले. पण केवळ संस्कार चालू होत नाही आहे, पण उपजत काहीतरी असावं. आणि शाहू महाराज वयाच्या केवळ 17व्या वर्षी त्यांनी कारभार खऱ्या अर्थाने सुरुवात केली. तुम्हाला माहीत आहे की तोरण केव्हा बांधलं शिवाजी महाराजांनी? वय काहीतरी 18 वर्ष असेल, जास्त नाही आहे. म्हणजे स्वराज्याची स्थापना तिथून झाली. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर राज्यामध्ये संस्थानामध्ये राज्यकारभाराला सुरुवात केली ते वयाच्या 16व्या किंवा 17व्या वर्षी. तर अशा प्रकारचं हे जीवन. आणि त्यांना असं वाटलं की मी रयतेसाठी आहे, रयतेसाठीच आहे. राजधर्म तुम्ही बघा, ते महाभारत वाचा किंवा आणखीन काही करा, पण एक राजधर्म मानलेलं गेलेलं आहे. राजा जो असतो तो प्रजेचा पिता असतो, हे आपल्याकडे गृहीत गेलेलं असतं. की जसा पिता, एखादा बाप आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी अनेक गोष्टीचा त्याग करतो, आपल्या मुलावर त्याचं प्रेम असतं, तर राजा जो कोणी असतो
हा राजा आपल्या प्रजेवर प्रेम करणारा असला पाहिजे, प्रजेचं हित कल्याण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर असल्या पाहिजेत असं त्यांना वाटायला लागलं. खरं तर ब्रिटिशांचे हे मांडलिक होते. ब्रिटिशांचं साम्राज्य सबंध हिंदुस्थानमध्ये पसरलेलं होतं. ते पूर्णपणे स्वतंत्र नव्हते. कुठलाही राजा रजवाडा भारतामध्ये त्यावेळेस स्वतंत्र नव्हता आणि त्या मर्यादेमध्ये राहूनच त्यांना काय करायचं ते होतं आणि त्यांनी सुरुवात केली. शाहू महाराजांनी पहिलं काम कुठलं केलं की लोक कल्याणाच्यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे ते विचार करायला लागले आणि सुरुवातीला त्यांनी कोल्हापूर शहरामध्ये रेल्वे लाईन आणली. म्हणजे पहिलं काम त्यांचं. आणि ही रेल्वे लाईन यासाठी मिरजहून अगदी कोल्हापूरपर्यंत ती लाईन आणली की आमच्या प्रजेला कुठंतरी जाता आलं पाहिजे, व्यापार वाढला पाहिजे, दळणवळणाची साधनं आपल्या राज्यामध्ये असली पाहिजेत. त्यांनी ते काम केलं आणि त्यानंतर ते विचार करायला लागले की आपला देश मागे का, आपला समाज मागे का आहे. ते विचार करत करत त्यांच्या लक्षात आलं असं की आपल्या समाजाला शिक्षण नाही आहे. महात्मा फुल्यांनी हेच सांगितलेलं होतं, ते त्यांच्या लक्षात आलं. फुल्यांनी सगळ्या अनर्थाचं मूळ अविद्येमध्ये आहे असं सांगितलेलं आहे की शिक्षण अविद्येच्यामुळे सगळे अनर्थ घडलेले आहेत. आपली मती गती नीती सर्व काही अविद्येच्यामुळं हे सगळं निर्माण झालं. आणि हे सूत्र शाहू महाराजांनी स्वीकारलं की माझं हे कर्तव्य आहे की मी माझ्या प्रजेला शिक्षण देणार. आणि शिक्षण देण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यांनी विचार असा केला की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत करायला हवं आहे. कोल्हापूर संस्थान हे काही फार मोठं नाही आहे. आज तुम्ही पाहता कोल्हापूर हा जिल्हा आहे आणि आजचा जिल्हा म्हणजेच कालचं कोल्हापूर संस्थान म्हणजे एका जिल्ह्यापुरतंही छोटंसं राज्य होतं. पण या सगळ्या राज्याची संपत्ती सारा जे काही उत्पन्न असेल ते शिक्षणावर मी खर्च करीन असं शाहू महाराजांना वाटलं. आणि ज्यावेळेस ते कामाला लागले त्यांना विरोध होत गेला. खरं तर तुमच्या आमच्यासारखा कोणी सामान्य माणूस असता आणि त्यांनी काम हाती घेतलं असतं आणि त्याला विरोध झाला असता तर आपण समजू शकलो असतो. या संस्थांचा हा राजा आहे, सगळी सत्ता यांच्या हातामध्ये आहे. तरी परंतु लोकांनी विचार केला. एक रूढ कल्पना अशी होती की इथल्या उच्चवर्णीयांनी त्यांना विरोध केला की सर्वांना शिक्षण देण्याची आवश्यकता नाही आहे, शूद्रांना शिक्षणाची दारं बंद आहेत आणि इथं करेज, ज्याला मी करेज किंवा धैर्य म्हणतो, इथे ते पणाला लागलं की याचा विरोध कसा करायचा. लोक अगदी धर्मग्रंथ हातात घेऊन सांगायला लागले की शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही आहे. फुल्यांना जे फेस करावं लागलं तेच. पण त्यांनी म्हटलं की नाही आहे. दुसरी एक अडचण अशी होती, एक ब्रिटिशांनी देखील असं एक शिक्षणाचं धोरण स्वीकारलं होतं. जे शिक्षण क्षेत्रामधले लोक आहेत त्यांना याची कल्पना असेल. त्यांनी एक सिद्धांत निर्माण केला होता शिक्षणाच्या क्षेत्रात. तो सिद्धांत म्हणजे डाऊनवर्ड फिल्टरेशन थिअरी असं इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे. की शिक्षण हे वरून खाली झिरपलं पाहिजे. म्हणजे झिरपण्याचा सिद्धांत. खालून वर कधी झिरपत नसतं. आपण कधी बघितलेलं आहे की खालून पाणी वर गेलेलं आहे, ते आपल्याला चढवावं लागतं. पण वर पाणी असेल तर ते खाली झिरपत येत असतं. हा नियम शिक्षणाला, संस्कृतीला लागू करण्यात आलेला होता आणि हे पथ्यावर इथल्या उच्चवर्णीयांच्या पडलं. ते असं म्हणाले की झिरपत जाईल शिक्षण, आज एवढा उठाठेव करण्याची काय गरज आहे. आणि हा ब्रिटिशांची थिअरी होती. शाहू महाराजांनी त्याला विरोध केला की नाही आहे, की हा सिद्धांत अजिबात मान्य आहे, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि मी ते करणारच. आणि म्हणून शाहू महाराजांनी पहिल्या प्रथम फार मोठं जर कुठलं काम केलं असेल तर शिक्षणाचं केलं. शिक्षणाला सुरुवात धोरण कितीही महत्त्वाचं असेल. जसं आपण एखाद्या घराचा, एखाद्या इमारतीचा नकाशा काढतो, नकाशा समोर ठेवल्यानंतर घर कसं असू शकेल याची आपल्याला कल्पना येते. पण नकाशा म्हणजे घर नाही. नकाशा म्हणजे ती काही इमारत नाही आहे, ती तुम्हाला बांधावी लागते. पाया आधी खोदावा लागतो आणि पाया खोदल्या लगेच इमारत उभी राहत नाही आहे. प्रत्येक दगड आणि वीट त्या ठिकाणी आणण्याची आवश्यकता आहे, रचण्याची आवश्यकता आहे आणि तेव्हा कुठं ही इमारत बनत असते.
तर त्यांनी संकल्प असा सोडला की माझ्या या संस्थानातील सगळ्याच लोकांना शिक्षण दिलं पाहिजे, मी ते करणार. त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारचे काही वैचारिक अडथळे त्यांच्या मार्गामध्ये होते, त्यांना दूर काढण्याचा प्रयत्न केला आणि लोक शिकायला तयार नव्हते. आज गंमत अशी आहे की ज्ञानाची गंगा तुमच्या आमच्या घरापर्यंत आलेली आहे. आता फार कुठं जाण्याची आवश्यकता नाही आहे, तर ते तुमच्या जवळ आहे. आज अंबेजोगाईसारख्या ठिकाणी देखील 7-8 महाविद्यालय आहेत, हायस्कूल्स अनेक आहेत. आता तर नेबरहूड स्कूलची कल्पना आलेली आहे. नेबरहूड म्हणजे आपल्या शेजारीच कुठंतरी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आपल्याला मुलांना पाठवता येतं. परवाच तो कायदा पास झाला असेंब्ली याच्यामध्ये, पार्लमेंटमध्ये. तर अशा ह्या सोयी झालेल्या आहेत, त्या नव्हत्या. म्हणून महाराजांनी काय केलं, ते जिथे कुठे जात असेल तिथे एखादा चुणचुणीत मुलगा दिसला की गाडी थांबवायचे आणि त्याला विचारायचं आहे की बाळ तू शाळेत जातोस का? तो म्हणायचा नाही. मग चल तू माझ्याबरोबर. शाहू महाराज अक्षरशः त्या मुलाला आपल्या गाडीत ठेवायचे आणि राजवाड्यामध्ये आणायचे आणि राजवाड्यामध्ये त्यांनी पॅलेसमध्ये त्यांनी शाळा सुरू केली. आपल्याला महाविद्यालय सुरू करायचं असेल तर कुठेतरी 4 खोल्या भाड्याच्या घ्याव्या लागतात, पण इथं तो प्रश्न नव्हता. राजवाडाच तुम्हाला आहे. शिक्षण घेण्याची आमची इच्छा आहे पण इमारत नाही. कुठंतरी सुरुवात करावी लागते. शिक्षण संस्था कुठलीही असेल, ते यशवंत महाविद्यालय असेल किंवा तुमचं योगेश्वरी महाविद्यालय, सुरुवातीच्या काळात असंच असतं. पण महाराजांनी असं ठरवलं की नाही, मी राजवाड्यात मुलं ठेवीन, त्यांच्या राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था तिथे मी करेन, तिथे शिक्षक आणि त्याच ठिकाणची शाळा. महाराजांनी अशा प्रकारे मुलं जमवली. बघा काळात किती फरक पडतो. शाहू महाराज, फुल्यांचा काळ आणि आजचा काळ. शिक्षण तुम्हाला उपलब्ध आहे. वर्तमानपत्र सकाळी तुमच्या हातामध्ये पडत आहेत. टी व्ही तुमच्या घरामध्ये आहे. टी व्ही तुमच्या घरामध्ये आहे याचा अर्थ जग तुमच्या घरामध्ये आहे, कारण त्या टी व्हीमध्ये सगळं जग आहे. कुठंही तुम्ही कुठलंही काहीही पाहू शकता. एवढं ज्ञानाचा महापूर सध्या आलेला आहे. जशी सुनामी असते तशा प्रकारची लाट ज्ञानाची आज आलेली आहे. ती काय घ्यावं आणि काय नाही अशी परिस्थिती आहे. पण तो काळ मित्रांनो फार वेगळा होता. राजवाड्यात त्यांनी शाळा सुरू केली, पण गंमत अशी आहे की मुलं राहीनात तिथे. राजवाडा आहे, खाण्यापिण्याची काही कमी नाही आहे, शिक्षक तिथेच आहे, परंतु मानसिकता फार वेगळी आहे. मग महाराजांच्या लक्षात आलं की कदाचित राजवाड्यामध्ये संकोच करतात ही मुलं आणि त्या काळामध्ये जातीपातीची बंधनं एवढी तीव्र स्वरूपाची होती की एका जातीचा मुलगा दुसऱ्या जातीच्या बरोबर राहायला तयार नव्हता. आपल्याकडे जुनी प्रथा आहे, आजही कदाचित असेल, की एक माणूस दुसऱ्याला भेटल्यानंतर तो काय नाव विचारतो पहिल्या प्रथम, दुसऱ्यानंतर तुम्ही कोणत्या गावच्या म्हणून विचारतो, तिसरं कोणत्या जातीच्या तुम्ही विचारतो. हे 3 प्रश्न आपल्याकडचे असतात. आणि मग लक्षात आलं की हा जैन समाजातला मुलगा आहे, हा ब्राह्मण समाजातला मुलगा आहे, हा मराठा आहे, तो माळी आहे किंवा आणखीन कुठल्या तरी जातीचा आहे. आणि जातीपातीची बंधनं मानसिकतेमध्येच एवढ्या भिंती तयार झालेल्या होत्या की एकत्रित राहायला ही मुलं तयार व्हायची नाहीत. आणि म्हणून महाराजांच्या लक्षात आलं की यांचं काय करायचं आता. मी सगळा राजवाडा दिलेला आहे, शिक्षक किती आहेत, खाणं पिणं झोपणं जे काही आहे ते सगळं अतिशय राजकीय थाटाचं आहे सगळं, परंतु मुलं शिकत नाही आहेत. मग महाराजांनी विचार केला ही एकदम काही आपल्याला तोडता येणार नाही. एका जैन मुलाला मराठा समाजातील मुलाशी तू राहिलंच पाहिजे असं फोर्सही करता येणार नाही मला. शाहू महाराजांनी युक्ती सुचवली की मला तर हे काम करायचंच आहे. तर शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी कोल्हापूर शहरामध्ये बोर्डिंग सुरू केली. मराठ्यांची बोर्डिंग, मराठाबरोबर इतर ज्या तत्सम जाती आहेत, मराठा, माळी, कुडी वगैरे, जैनांची बोर्डिंग, लिंगायताची बोर्डिंग, मुस्लिमांची बोर्डिंग मुलींच्यासाठी. तर कोल्हापूर शहरामध्ये आजही तुम्हाला त्या जुन्या इमारती सापडतील की सगळ्यांच्या बोर्डिंग. ते म्हणले की तुम्ही राजवाड्यात राहायला तयार नाही, सगळ्या जातीचे विद्यार्थी एकत्रित राहायला तयार नाहीत, चला तुमच्यासाठी मी वेगळी व्यवस्था करतो. सगळ्या जातींच्यासाठी त्यांनी बोर्डिंग हाऊसेस सुरू केल्या. म्हणून कोल्हापूरला त्या काळी पार्लमेंट ऑफ बोर्डिंग हाऊसेस
असं नाव पडलेलं होतं, की सगळे शिकायला लागले. आणि ते म्हणाले की हळूहळू जाती भेद जो काही तो कमी होत होत जाईल, पण आधी शिक्षण देऊया, आधी शिक्षण आणि नंतर बाकीच्या गोष्टीचा विचार. कारण शिक्षण दिल्यानंतर माणूस थोडासा विचार करायला लागतो. तो विचार करतो की यार असं का. तर या पद्धतीने शाहू महाराजांनी पहिल्या प्रथम मित्रांनो शिक्षणाचं फार मोठं काम केलं. आणि शिक्षणाचं काम केल्यानंतर दुसरा प्रश्न होता की याला नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही, की यांना आता सेवेत म्हणजे सर्व्हिसेसमध्ये घेतलं पाहिजे, त्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. आणि तेवढी एबिलिटी, तेवढे क्वालिफिकेशन्स हे कसं करायचं. त्यांनी वेगवेगळी कामं सुरुवात केली. आणि जे कमजोर लोक आहेत समाजातले, ह्या कमजोर लोकांना काहीतरी आरक्षण दिल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असं त्यांना वाटलं. की मित्रांनो, आरक्षणाची ही कल्पना केवळ आपल्या घटनेमध्ये पहिल्या प्रथम आली असं मानू नका. निरनिराळ्या कमकुवत जातींना आरक्षण देण्याचा पहिला विचार महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड या पुस्तकात मांडलेला आहे. त्याचं बीज इथे आहे. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी 1902 साली हे इंग्लंडमध्ये होते, ते प्रवासाला गेलेले होते. आणि दरवर्षी ते आपल्या स्वतःच्या वाढदिवशी काही ना काहीतरी आपल्या प्रजेच्यासाठी करत असत, ते त्यांना गिफ्ट देत असत. इंग्लंडमधून त्यांनी फरमान काढला की कोल्हापूर राज्यातील 50% जागा राखीव, 50% जागा राखीव. आज 50%च्या पलीकडे सुप्रीम कोर्ट आपल्याला जाऊ देत नाही. आणि 50%मध्ये सगळ्याच जातींना, त्यात SC, ST, OBC सगळेच आले. त्या काळामध्ये ही परिभाषा नव्हती, ST, SC वगैरे ही नावं नव्हती. त्यांच्यासमोर सगळेच समाज. त्यावेळेस एक 2-3 जाती जर सोडल्या तर सगळेच मागासलेले होते. ब्राह्मण, शेणवी नावाची एक जात होती, ख्रिश्चन्स, पारसी, ह्या 4 जाती सोडून बाकी जेवढ्या जाती समाजात आहेत मराठ्यांच्या सहित, या सगळ्यांच्यासाठी 50% त्यांनी जागा राखीव केल्या. आणि हे केल्यानंतर एक ओरड उठली. त्या काळामध्ये सर्व्हिसेसमध्ये, शिक्षणामध्ये जवळपास 95पेक्षा अधिक समाज हा उच्चवर्णीय म्हणजे ब्राह्मण समाज होता. शिक्षणामध्ये त्यांचं प्रस्थ होतं किंवा ते अधिकात अधिक प्रमाणात शिक्षण घेत होते. याचा परिणाम असा झाला की शिक्षणामध्ये जे जास्त होते तेच सर्व्हिसमध्ये जास्त असणार, ही साधी गोष्ट आहे. आणि म्हणून सर्व्हिसमध्ये देखील जवळपास 100%च्या जवळपास हे उच्चवर्णीय ह्या 4 जातीतले लोक असायचे. आणि महाराजांच्या लक्षात आलं की जोपर्यंत आपण यात बदल करणार नाही, जोपर्यंत शिक्षणाची संधी जशी दिली पाहिजे तशी सेवेची संधी देखील मिळाली पाहिजे. आपण आज संधीची भाषा करत आहोत की समान संधी मिळाली पाहिजे. समान संधी शिक्षणात असली पाहिजे, समान संधी सर्व्हिसेसमध्ये असली पाहिजे, समान संधी इतर क्षेत्रात असली पाहिजे. आणि ही समान संधी द्यायची असेल तर त्या संधीचा प्रवेशद्वार हे शिक्षणच असू शकतं, दुसरं असू शकत नाही. शिक्षणाशिवाय दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला प्रवेश करता येत नाही. आणि म्हणून महाराजांनी एकीकडे प्राथमिक शिक्षण कंपल्सरी केलं, तसा कायदा त्यांनी केला. आणि त्या काळामध्ये लक्षात घ्या, कायदेमंडळ, असेंब्ली, पार्लमेंट वगैरे असं काही नाही. राजा हेच सुप्रीम कोर्ट आणि राजा हाच पार्लमेंट, अशी ती परिस्थिती होती. आणि चांगला राजा असेल तर उत्तम, वाईट राजा असेल तर सगळंच वाईट होणार. कारण कायदाही तोच करणार, अंमलबजावणी त्याची तोच करणार, सगळं धोरण एकटाच माणूस ठरवणार. रामराज्य आपण का गुणगान गातो की राम हा सगळ्यांना न्याय देऊ इच्छित होता, म्हणून रामराज्य. तर शाहू महाराज त्याच्याही पलीकडे गेले होते असं मानायला हरकत नाही. आणि 50% रिझर्वेशन केल्यानंतर उच्चवर्णीयांनी एक फार मोठी ओरड केली. ते म्हणाले की महाराज, तुम्ही एक फार मोठी चूक करत आहात की तुम्हाला गुणवत्तेचे लोक मिळणार नाहीत. राज्यकारभार करण्यासाठी गुणवत्तेचे अधिकारी असले पाहिजेत, शिक्षण त्याचं हायली क्वालिफाईड असे लोक तिथे पाहिजेत. शाहू महाराज म्हणाले की याचा मी विचार केलेला आहे, तुम्ही चिंता करू नका.
या कोल्हापूर संस्थानचा मी राजा आहे, मला त्याची चिंता असली पाहिजे. तुम्ही कशाला चिंता करू लागलात? पण त्या काळातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी महाराजांच्या विरोधामध्ये एक फार मोठं काहूर वादळ निर्माण केलं. पण शाहू महाराज अजिबात डगलेले नाही. करेज ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला, करेजियस मॅन ही वॉज. आणि ते म्हणाले की नाही आहे, घेतलेला निर्णय मी परत फिरवणार नाही. सुटलेला बाण हा परत कधी येत नसतो. तो सुटला आणि याच्यामध्ये फेरविचार नाही. तरी परंतु काही मंडळी की महाराज तुम्ही याच्यावर विचार करा, संस्थांचं नुकसान होणार आहे. कुण्याही आयऱ्या गैऱ्याला तुम्ही सर्व्हिसेस देत बसाल तर राज्यकारभार चालणार नाही, तुमचं संस्थान मागे पडेल. ते म्हणाले की याचा विचार मी केला आहे. तरी पण म्हणाले की महाराज आम्हाला जरा वेळ द्या, आम्ही तुमच्याशी चर्चा करू इच्छितो. मला काही हरकत नाही, निर्णय मी घेतलेला आहे, पण चर्चा करायला काही हरकत नाही. तुम्ही काही वेगळं सांगणार असाल तर जरूर माझी ऐकायची तयारी. आणि शाहू महाराज हे प्रॅक्टिकल होते, हे मी सांगतो तुम्हाला. ते काही सैद्धांतिक सातत्यानं बोलत नसत, ते काही पुस्तकी विचाराचे नव्हते. राज्यकारभार ते करत होते, अनुभवाच्या आधारावर ते सगळा राज्यकारभार करत होते. या मंडळींना, काही मंडळी होती 7-8 लोक, ते म्हणाले की महाराज तुमच्याशी आम्हाला चर्चा, काही हरकत नाही म्हणाले. आणि मग केव्हा यायचं? ते म्हणले संध्याकाळी या, मी राजवाड्यावर असेन, तुम्ही संध्याकाळी या. त्यांनी वेळ दिला. त्याच्या मागे शाहू महाराजांचं एक धोरण होतं, हे मी सांगतो, एक युक्ती होती. आणि ठरल्याप्रमाणे हे सगळे लोक आले संध्याकाळी 6 वाजता. तर महाराज आपल्या कार्यालयात नव्हते, ते बाहेर जिथे घोडे वगैरे बांधले जात होते तिथे बसलेले होते. स्वतः तबेल्यातून घोडे सोडल्यानंतर त्यांची व्यवस्था काय, बांधल्यानंतर त्यांची व्यवस्था काय, त्यांना दाणी पाणी वगैरे काही केलं किंवा नाही, हे सगळं महाराज पाहायचे. त्यांनी ही युक्ती केलेली होती. ते गेले, खुर्चीवर बसले, 7-8 खुर्च्या इतर टाकलेल्या होत्या. ही मंडळी तिथे गेल्यानंतर म्हणले काही हरकत नाही, या तुम्ही बसा. आणि हे बसल्यानंतर चर्चेला आता सुरुवात होणार. म्हणजे महाराजांनी सांगितलं, अरे ते सगळे घोडे सोडा आणि आज हे हरभरे त्यांना त्यांच्या त्या तबेल्यामध्ये देऊ नका, इथे फार मोठी ताडपत्री टाका, त्याच्यावर त्याचा ढीग रचा, सगळे घोडे बाहेर आज सोडा, त्यांना इथे काय खायचं ते खाऊ द्या. आणि म्हणले की आपलं हे घोड्याचं संपल्यानंतर आपण चर्चा करू, असं महाराज म्हणाले. आणि घोडे सोडण्यात आले. घोडे काही एका ताकदीचे नव्हते, काही घोडे अगदी मजबूत होते, स्ट्रॉंग होते, काही अगदी मरतुकडे होते, अंगात फारशी शक्ती नव्हती. आणि सोडल्यानंतर जिथं हरभऱ्याचा ढीग होता तिथं सगळे घोडे धावत गेले तिथे. आणि धावत असताना जे स्ट्रॉंग घोडे होते त्याने जे दुर्बल घोडे होते त्यांना जवळ येऊच दिलं नाही, ते लाथा मारायला लागले. आणि शेवटी ते हरभरे या घोड्यांनी फस्त करून टाकले. आणि त्याच्यामध्ये जे दुर्बल घोडे होते त्यांना काहीच मिळालं नाही. ते म्हणले की यांना हे काही घोडे खाऊ देत नाहीत, यांना तुम्ही तबिल्यामध्ये, या घोड्यांना तबिल्यामध्ये द्या. आणि हे सगळं झाल्यानंतर महाराज म्हणले की हां सॉरी, म्हणले आपल्याला चर्चा करायची आहे. चर्चेला सुरुवात त्यांनी केली की तुम्ही दुर्बल म्हणून जे 50% आरक्षण केलेलं आहे ते महाराज चुकीचं आहे. दुर्बल लोकांविषयी दया दाखवायला हरकत नाही आहे, पण यांना तुम्ही सर्व्हिसमध्ये 50% जागा दिल्यानंतर त्याचा काही उपयोग होणार नाही राज्यकारभार. ते म्हणाले की आत्ताचं दृश्य पाहिलात का? महाराज एवढंच बोलले, मी फार चर्चा करणार नाही, आत्ताचं दृश्य पाहिलात का? घोडे इथं सोडले, जे स्ट्रॉंग घोडे आहेत त्यांनी या दुर्बल घोड्यांना जवळ देखील येऊ दिलं नाही, लाथा मारल्या, त्यांना हरभऱ्या खाता आला नाही. हे तुम्ही बघताना रिझर्वेशन यासाठी केले. मी 50% रिझर्वेशन करण्याचं हे कारण आहे की समाजात असेच लोक आहेत जे दुर्बल आहेत. छोटे शेतकरी असतील, दलित असतील, महिला असतील, हे सगळे दुर्बल घटक आहेत. आणि या दुर्बल घटकांना काहीही जोपर्यंत तुम्ही वेगळं काही देणार नाही तोपर्यंत ते पुढे येऊ शकत नाहीत. म्हणून हे रिझर्वेशन केलेलं आहे. आणि ही जी मंडळी चर्चेला आलेली होती
त्यांच्या हे लक्षात आलं की महाराजांशी आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही, ते गेले निघून. हे मुद्दा मी तुम्हाला सांगतो, ही काल्पनिक गोष्ट नाही आहे, घडलेली गोष्ट आहे. तर शाहू महाराजांनी 50% रिझर्वेशन, एक परंपरा, महात्मा फुल्यांनी विचार दिला, तो अंमलात आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळेस आपली राज्यघटना तयार झाली, त्या राज्यघटनेमध्ये याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केली. तर मित्रांनो, आरक्षणाचा हा एक इतिहास आहे. आरक्षणाच्या पाठीमागे संधी द्यावी, समान संधी. कारण समाजामध्ये काही दुर्बल असतात, विषमतेमध्ये अडकलेले लोक असतात, त्यांची इच्छा असून देखील ते ताकदीनं स्वतःच्या काही करू शकत नाही आहेत, आणि म्हणून त्यांना ते केलं पाहिजे. लहान मूल ज्यावेळेस छोटं असतं, निर्बल असतं, दुर्बल असतं, त्यावेळेस आईचा हात धरूनच त्याला चालावं लागतं. शाहू महाराज प्रजेची आई होते, ते या दृष्टिकोनातून. तेव्हा त्यांनी शिक्षणाला हात घातला, सर्व्हिसेस त्यांनी दिल्या. एकत्रित लोक शिकायला तयार नव्हते, कारण जातीभेद प्रचंड प्रमाणामध्ये होता. आणि शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये कसलाही पक्षपात केला नाही. कोल्हापूर शहरामध्ये आजपर्यंत, अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत एकही हिंदू मुस्लिमाचा दंगा झालेला नाही. तुम्ही मला दाखवा की एकही अशी घटना घडलेली नाही की ज्याच्यामुळे जातीमुळे तेढ आली आहे, हिंदू मुस्लिमांचं वैर आहे, असं कधीही घडलेलं नाही. मग त्या राज्यातले ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, त्या राज्यातले दलित असतील, किसान असतील, सगळ्याच घटकांना अतिशय समानतेनं वागवलं. तर समानतेचं सूत्र हे शाहू महाराजांनी अवलंबिलं, आणि म्हणून त्यांचा विरोध झाला. त्या विरोधाला ते जुमानले नाही. त्या काळामध्ये आधी राजकीय का आधी सामाजिक सुधारणा याच्यावर खूप चर्चा व्हायची. टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये इथे द्वेष निर्माण झालेला होता, म्हणजे दुफळी निर्माण झालेली होती. शाहू महाराज म्हणत असत की हे काही बरोबर नाही आहे, आधी हेच केलं पाहिजे असं नाही आहे, आपण शिक्षण देऊया, समाज सुधारणा करूया, राजकारणालाही विरोध करण्याचं काही कारण नाही आहे, पण देश आज ना उद्या स्वतंत्र झाला पाहिजे. तर मित्रांनो, ही विचारसरणी आणि अतिशय महत्त्वाची. आणि त्यानंतरची दुसरी गोष्ट त्यांनी कुठली केली असेल, अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रचंड प्रयोग त्यांनी केला. अस्पृश्यता आजही 100% आपल्या समाजातून गेलेली नाही आहे, ती वर दिसत नाही, पण ते कुठंतरी दबा धरून बसलेली आहे. पण त्या काळामध्ये अस्पृश्यांना जवळ कोणी येऊ देत नव्हतं. इतकंच नव्हे तर काही जातींना रोज हजेरी लावायची, त्यांनी ती बंद केली, कायद्याने त्यांनी बंद केलं, अस्पृश्यता निवारण केलं. त्यांनी इथेही प्रॅक्टिकल असे काही प्रयोग केले. जसा आत्ताचा एक मी प्रयोग तुम्हाला सांगितला, त्यांनी निर्णय घेतला राखीव जागांचा, आणि प्रॅक्टिकली त्यांनी दाखवून दिलं की दुर्बल लोकांना मदत करण्याची गरज आहे. अस्पृश्यतेच्या बाबतीमध्ये त्यांनी काय प्रयोग केला? त्यांनी एक प्रयोग असा केला की नुसतं अस्पृश्यता तुम्ही एकमेकांना शिवू नका असं बोलून नाही चालायचं, तर प्रत्यक्ष प्रयोग करायचे. कांबळे नावाचा एक ग्रस्त होता, पूर्ण नाव विसरलो मी आता. महाराजांनी त्याला वकालतीची सनद दिली. एक ठराविक परीक्षा त्या काळात असायची, आणि ती परीक्षा पास झाल्यानंतर सनद दिली जायची वकालत करण्याची. आपल्याकडे निजाम स्टेटमध्ये देखील होतं की LLB झालंच पाहिजे असे काही बंधन नव्हतं. 7वी पास झालेले देखील वकील आपल्या या भागामध्ये होते. तर ते सनद द्यायचे, आणि हे देत असताना शाहू महाराज विचारायचे, अरे हा कुठल्या समाजातला मनुष्य आहे? मातंग असेल, महार असेल, चांभार असेल, या जातीमधल्या लोकांना आवर्जून ते जवळ बोलवून घ्यायचे, आणि तू शिकलं पाहिजेस बरं, कारण यांच्यासाठी देखील बोर्डिंग त्या ठिकाणी काढलेली होती. आणि त्यांना सनदा देत. कांबळेला सनद दिल्यानंतर आता वकालत करायची म्हणजे कोणीतरी गेलं पाहिजे ना केस घेऊन. तर हा अस्पृश्य असल्यामुळे कोणीही त्याच्याकडे केस घेऊन गेला नाही. आपल्याकडे काही भांडण तंडण असेल तर आपण वकील गाठतो, त्याला फी देतो, केस देतो, कागदपत्र देतो, आणि तो वकील मग आपली बाजू घेऊन कोर्टामध्ये बहस करतो.
आणि या पद्धतीनं मग त्याचा निवाडा लागतो. तर वकिलाकडे आपण गेल्याशिवाय वकिलाला फी मिळणार नाही. तर कांबळेकडे सनद असून देखील कुणीही जाईना. त्याचं कारण असं की तो अस्पृश्य होता. मग महाराजांनी मग कांबळे गेले की महाराज तुम्ही सनद दिली फार मोठ्या मनाने, पण माझ्याकडे कुणीही येत नाही, मी जगू कसा? ते म्हणले कांबळे तू काही चिंता करू नकोस. आणि 2 दिवसानंतर त्यांना बोलावून घेतलं आणि तो म्हणाला की महाराज माझी व्यवस्था काहीतरी करा. अरे कांबळे करतोय रे तुझी व्यवस्था, मी तुझी व्यवस्था करतोय मी. आणि महाराजांनी त्याला का सांगितलं, एवढं तुला भांडवल देतोय मी आज. राजवाड्यासमोर जो मुख्य प्रवेशद्वार आहे राजवाड्याचं, त्याच्या बाजूला कोपऱ्यामध्ये तू उद्यापासून एक चहाचं हॉटेल काढ. लोक येतील. तू म्हणला की महाराज तुमचा राजवाडा आहे, एक राजवाड्याकडे कोणी फिरकत नाही. आणि मी मला हॉटेल कुठून दिल्यानंतर जसं वकालतीचं होणार तेच इथं होणार आहे. इथं कोण महाराजच्या याच्यावर, या शब्दातच तो बोलला, कोण माझ्याकडे येणार आहे? महाराज म्हणले त्याची चिंता करू नकोस. महाराज दर दिवशी 10-10:30 वाजता बाहेर पडायचे राजवाड्यातून. आणि राजा म्हटल्यानंतर काही राजा एकटा नसतो बरोबर, की राजाबरोबर 150 लोक मागे पुढे असतातच. हे महाराजाला माहिती होतं. आणि महाराज काय, तू उद्या सुरू कर हॉटेल, काही बाकडे टाकून दे, तिथे बसायची व्यवस्था कर, कब्बशा वगैरे छान ठेव बरं कांबळे, असं ते अगदी रांगड्या भाषेत बोलायचे. आणि महाराज काय करायला लागले, राजवाड्याच्या बाहेर पडल्यानंतर स्वतः जाऊन आधी त्या बेंचवर बसायचे. आणि महाराजा तिथे बसल्यानंतर बाकीचे लोक कुठं जाणार आहेत? आणि म्हणायचे कांबळे किती लोक आहेत बघ, एवढे कप चहा करायला हवा आहे. तेवढे कप चहा करायचा, महाराज तो घ्यायचे, स्वतः प्यायला लागायचे. आणि महाराज पिल्यानंतर कुणाचीही ताकद नव्हती न पिण्याची, सगळे लोक चहा पित असत. आणि या पद्धतीने मित्रांनो त्यांनी अस्पृश्यता मोडली. कांबळ्याचं हॉटेल व्यवस्थितपणे चाललं. सांगायचा मुद्दा असा की महाराज या पद्धतीनं, त्यांना शिकारीचा नाद होता आणि शिकार करण्यासाठी दररोज ते जायचे बाहेर. आणि बाहेर जंगलामध्ये शिकार करून परत येत असताना ज्याची कोणाची झोपडी असेल त्या झोपडीच्या समोर महाराज जायचे आणि म्हणायचे की मध्ये कोण आहे? आणि मग सांगायचे मी शाहू महाराज आहे, मला तहान लागलेली, मला पाणी दे, मला भूक लागलेली, जे काय असेल ते दे. आता महाराजांना भूक आणि तहान लागण्याचं काही कारण नव्हतं, पण या गोरगरीब लोकाच्या झोपडी पट्टीमध्ये जाऊन पाणी घेत असत, जेवण करत असत. आणि मग लोकांना असं वाटलं की अरे हा आमचा माणूस आहे. शाहू महाराजांच्या विषयी लोकांमध्ये आपुलकी निर्माण झाली. त्याचं हे कारण आहे की हा आमचा राजा आहे, हा आमचाच आहे, असं प्रत्येक जातीतील लोकांना वाटायला लागलं. आणि या पद्धतीनं त्यांनी जाती व्यवस्था ही अगदी खिळखिळी करायचा प्रयत्न केला. महाराज हे विचारी होते. महाराजांनी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर शहरात आणि कोल्हापूर शहराच्या बाहेर देखील अनेक परिषदा घेतल्या. कधी मराठ्यांची परिषद, कधी महार परिषद, कधी जैनांची परिषद. कारण तो काळ असा होता की बाकी सगळ्या जाती एकत्रित यायला तयार नव्हत्या. ते म्हणले काही हरकत नाही. आणि प्रत्येक परिषदेमध्ये बोलायला लागले. जैनांची परिषद आहेत, उद्देशून बोलले की तुम्ही तुमचे नेते तयार केले पाहिजेत, मी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार आहे, मी ग्रँट देतो, पैसे पडू देणार नाही कमी, मुलांना तुम्ही शिकवा, नुसतं मुलांना शिकवू नका, मुलींनाही तुम्ही शिकवा, नोकऱ्याची व्यवस्था मी करतो आहे, पण तुम्ही हे पुढाकार घेऊन कोणीतरी पुढारपण तुमचं स्वीकारलं पाहिजे, तुमच्यातून नेते निर्माण झाले पाहिजेत. लिंगायत समाजासमोर तेच बोलणार. अनेक परिषदा त्या काळात ते रेकॉर्ड काढा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल की सर्व जातीच्या परिषदा. त्यांनी महार परिषदा देखील घेतली. आणि प्रत्येक परिषदेमध्ये भाषण देत असताना महाराज म्हणे मी तुमच्याचपैकी आहे. जैनांची परिषद असेल तर मी जैन आहे, मी तुमचाच आहे. महाराजांची परिषद असेल तर मी तुमच्यापैकीच आहे. हे वाक्य ठरलेलं महाराजांचं.
डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी स्कॉलरशिप दिली, ते लंडनला गेले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अर्थशास्त्रातली पदवी घेतली. ते परत आले. त्यांना एक वृत्तपत्र काढायचं होतं. त्या वृत्तपत्राचं नाव होतं मूक नायक. म्हणजे हे सगळे दलित वर्ग हा मूकच होता. त्याला वाणी नव्हती, ते बोलू शकत नव्हते, ते मुके होते एका अर्थाने. तर आंबेडकरांनी हे वृत्तपत्र साप्ताहिक काढायचं ठरवलं. महाराज म्हणाले, काढ, तुला मी पैसे देतो. तर या पद्धतीनं आर्थिक मदत त्यांनी केली. आंबेडकरांचा इंग्लंडहून परत आल्यानंतर फार मोठा सत्कार केला. एक परिषद भरवली आणि सगळ्या लोकांच्या समोर सांगितलं की आजपर्यंत तुमच्या समाजातला कोणी नेता नव्हता, म्हणून ते काम मला करावं लागलं. पण आज आंबेडकरासारखा एवढा शिकलेला माणूस, उद्यापासून तो तुमचा नेता. तर या पद्धतीनं प्रत्येक समाजामध्ये त्यांनी जागृती निर्माण केली. सत्यशोधक चळवळ ही महात्मा फुल्यांनी सुरू केली होती 1873 साली. महात्मा फुले 1890 साली वारले. त्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी ती धुरा स्वीकारली. सत्यशोधक समाजाच्या काही परिषदा झाल्या. सावित्रीबाई फुले वारल्यानंतर हे काम थोडंसं बंद पडलं. जवळपास 15-1 वर्ष सत्यशोधक चळवळाचं कामच बंद पडलं. आणि त्यानंतर कुणीतरी या समाजाचं पुनरुज्जीवन हे कोल्हापूर शहरात केलं आणि त्याला शाहू महाराजांनी पाठिंबा दिला की काम सुरू करा. ब्राह्मण ब्राह्मणेतर वाद प्रचंड मोठा होता. हा एक गमतीशीर वाद आहे, थोडक्यात मी सांगतो. महाराज हे जरा धार्मिक प्रवृत्तीचे होते आणि दर दिवशी पंचगंगा नदी कोल्हापूरच्या जवळूनच वाहते. महाराजांचा नियम असा होता की अगदी पहाटे पहाटे उठून त्या पंचगंगेवर जायचे, घाटावर स्नान करायचे आणि ते स्नान करत असताना त्यांचा जो पुरोहित होता, उपाध्ये त्याचं नाव, तो बरोबर असायचा आणि महाराज स्नान करत असताना तो काही मंत्र उच्चारायचा आणि महाराज मग घरी येत असत, देवपूजा करत असत आणि मग कामाला लागत असत. एका दिवशी त्यांना कोणीतरी सांगितलं की महाराज, अनेक दिवसांपासून, वर्षांपासून तुम्ही दररोज उठता, पंचगंगेमध्ये जाऊन पहाटे पहाटे स्नान करता, पवित्र नदीचं पाणी, तिथे हा उपाध्ये तुमच्याबरोबर असतात, ते मंत्र बोलतात. पण महाराज तुम्हाला माहीत आहे की हे मंत्र वेदातले नाहीत, हे मंत्र पुराणातले आहेत. महाराजांना याची काही कल्पना नव्हती की रिवाज चाललो आहे की येतो ह्या उपाध्ये पुरोहित मंत्र म्हणतो आहे, मी स्नान करतो आहे, कामाला लागतो आहे. पण त्यांना कोणीतरी सांगितलं की ही पुराणोक्त पद्धतीनं पूजा, हे मंत्र उच्चारले जातात, वेदातले नाहीत. महाराजांनी विचार केला हे असं का व्हावं. ते म्हणले, मी तर अगदी क्षत्रिय आहे, शिवाजी महाराजांच्या कुळातला आहे, या संस्थांचा मी राजा आहे, सर्व माझे अधिकार आहेत. पण मग अशा क्षत्रिय कुलातल्या व्यक्तीला हे वेदमंत्र का म्हटले जात नाही. त्यांनी उपाध्यायाला बोलवलं दरबारातच. उपाध्याय, ही गोष्ट माझ्या कानावर आलेली आहे. मी पहाटे पहाटे दर दिवशी स्नानाला गेल्यानंतर तुम्ही जे मंत्रोच्चार करता ते कुठल्या पद्धतीचं. ते म्हणले की महाराज, तुम्ही क्षत्रिय नसल्यामुळे पुराणातले मंत्र आहेत. तो अगदी धीट होता पठ्ठ्या. आणि मग त्यांच्या लक्षात आलं तर ते म्हणले, तुमच्यासाठी, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने क्षत्रिय नाही आहात. तो मित्रांनो, हा एक फार मोठा संघर्ष आहे. हा केवळ इतिहास म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आज त्याची तीव्रता आपल्याला भासणार नाही, पण भूतकाळामध्ये अनेक गोष्टी अशा झालेल्या आहेत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होत असताना देखील त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. या ठिकाणची उच्चवर्णीय जी मंडळी होती त्यावेळेस, ते त्यांनी राज्याभिषेक होऊ दिला नाही. शिवाजी महाराजांना शेवटी गागा भट्ट, जे पैठणचे होते पण राहत होते काशीला, त्यांना बोलावलं, त्यांना पटवलं आणि तो केला. आणि इथल्या वरिष्ठ वर्णीयांनी, ब्राह्मण वर्गाने त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. थिअरी अशी आहे की शिवाजी महाराज हे खरे क्षत्रिय नाही आहेत. म्हणजे लढणारा, जो लढतो तो क्षत्रिय.
जी वर्णव्यवस्था मुळातली वेदामधली आहे ती वर्णव्यवस्था कशी आहे? गुणकर्मावर आधारलेली. एखादा माणूस विद्वान असेल, कुठल्या का जातीतला असत नाही, तो ब्राह्मण. ज्याच्याकडे मनगटामध्ये ताकद आहे, देशाचं संरक्षण करतो, तो क्षत्रिय. जो बिझनेस करतो, जो शेती करतो, तो वैश्य. जो सेवेचं काम करतो, तो शूद्र. क्षुद्र नाही, शूद्र. तर हे 4 वर्ण हे जन्माधिष्ठित जातीव्यवस्थेवर नव्हतं सुरुवातीला, परंतु नंतर ते झालं दुर्दैवानं. आणि नंतर अशी एक थेरी, नंदराजा जो होता मौर्य वंशातला, त्याच्या राज्याच्या नंतर असंच करण्यात आलं की परशुरामानं क्षत्रियांचा निपात 21 वेळा केलेला आहे. क्षत्रिय संपले, वैश्यालाही फारसं महत्त्व नाही. आणि आता केवळ 2च वर्ण आहेत, ब्राह्मण आणि शूद्र. या काळामध्ये क्षत्रिय कोणी नाही, वैश्य कोणी नाही आहे. आहेत ते ब्राह्मण आणि आहेत ते शूद्र. आणि म्हणून शिवाजी महाराज देखील हे शूद्रातले. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला आणि त्या उपाध्यायाने सांगितले की आपण शिवाजी महाराजांच्या गादीवर जरी असलात तरी परंतु तुम्ही क्षत्रिय नाही आहेत, कारण शिवाजी महाराजच क्षत्रिय नव्हते. मित्रांनो, हा वाद अगदी अलीकडच्या काळापर्यंत 1940-42 पर्यंत हा वाद महाराष्ट्रात चाललेला आहे. आपण स्वातंत्र्य प्राप्त केल्यानंतर हे सगळं कमी झालं. काही पुरोगामी लोक निर्माण झाले आणि ते केलं. आणि मग तो उपाध्याय कोर्टात गेला. ते म्हणले उद्यापासून तू माझ्याबरोबर यायचं नाही. वेदोक्त मंत्र उच्चार करणारा पुरोहित त्याने बरोबर घेतला. पण हा उपाध्याय जो पुराणातले मंत्र म्हणत होता आणि धीटपणे असं म्हणाला की महाराज तुम्ही क्षत्रिय नाही आहेत, क्षत्रियांच्यासाठी वेद मंत्र नाहीत, क्षत्रिय जो नसेल त्याच्यासाठी. कोर्टात प्रकरण गेलं. टिळकांनी देखील समर्थन केलं त्या उपाध्यायाचं, दुर्दैवाचं. आणि अनेक वर्षात ब्रिटिशांचं राज्य इथं नसतं तर कदाचित केस महाराजांना जिंकता आली नसते. आणि महाराजांनी ही केस जिंकली. हे मी मुद्दाम सांगतो आहे. तर या सगळ्या गोष्टींना टक्कर देण्यासाठी प्रचंड मोठ्या धैर्याची आवश्यकता होती. फार करेजस. सिंहाची छाती ज्या व्यक्तीला लाभलेली असते तोच काहीतरी करू शकतो. तर महाराजांना खरंच सिंहाची ताकद होती असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी हे जिंकलं आणि लोककल्याणाची अनेक कामं केली. पंचगंगेवरती एक फार मोठं धरण त्यांनी बांधलं. जयसिंगपूर नावाचं नवीन शहर व्यापारासाठी त्यांनी वसवलं. शेतकऱ्यांच्यासाठी सहकारी संस्था त्यांनी सुरू केल्या. आजही त्या ठिकाणची किसान सहकारी संस्था अतिशय महत्त्वाची आहे. सगळं मार्केट त्यांनी कॅप्चर केलेलं आहे. तर या पद्धतीनं सगळ्या लोकांना, सगळ्या घटकांना महाराजांनी पुढे आणले. अनेक कायदे केले. अस्पृश्यता निवारणाचा कायदा, ते जाती व्यवस्थेच्या, त्यांनी आंतरजातीय विवाहाची एक मोहीम सुरू केली. त्यांनी आपलीच एका चुलत बहिणीचं लग्न होळकर घराण्यामध्ये, त्यांचं घराणं हे मराठ्यांचं, होळकर घराणं हे धनगर समाजातलं, आंतरजातीय विवाह लावला. अनेक एक यादीच तयार केली की जोपर्यंत आंतरजातीय विवाह होणार नाही तोपर्यंत जाती व्यवस्था ही कमकुवत होणार नाही. हा त्यांनी प्रयोग केला. ते म्हणायचे की जाती जोपर्यंत आहेत तोपर्यंत जातीभेद असणार. जातीभेद ठेवून आपण समतेचं तत्त्वज्ञान लोकांना सांगू शकत नाही, कारण जाती ह्याच विषमतेवर आधारलेल्या आहेत. जात म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं माझी जात कुठं आहे, मी उच्च आहे का नीच आहे की काय आहे. तर हे मानसिकतेतून जाऊ शकत नाही. आणि म्हणून शाहू महाराजांनी हाही प्रयोग केला, हाही विचार लोकांच्या समोर मांडला. तेव्हा मित्रांनो, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, ह्या गोष्टी तुम्हाला तासन तास सांगता येतील, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. पण ह्या गोष्टी त्यांनी केल्या. एक क्रांतिकारक पुरुष म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. हे इतरांना केलं नाही. बडोदा संस्थानचे गायकवाड त्या घराण्याने देखील फार मोठं काम केलेलं आहे. पण हे क्रांतिकारक हे अशा पद्धतीचं महाराजा गायकवाडने देखील फार मोठं काम केलेलं आहे. बहुजन समाज सगळा बडोद्यामध्ये शिकलेला आहे, हे तुमच्या लक्षात मी आणून देतो. प्राथमिक शिक्षणाचा तर कंपल्सरी असा म्हणून त्यांनी प्रयोग केला. नवसारी या जिल्ह्यामध्ये आजही
आणि तिथे 100% साक्षरता त्यांनी करून सोडली. तर तेव्हा हे दोन राजे विशेषतः महाराष्ट्रामध्ये की दोघांनी समाज परिवर्तनाचं प्रचंड मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणून सगळा समाज महाराष्ट्रातला बाहेरचा देखील त्यांच्याविषयी ऋणी असला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. तर शाहू महाराजांचं हे काम, शाहू महाराज केवळ हे राजे नव्हते, लोकांच्या बरोबर रस्त्यावर येणारा हा इतिहासातला पहिला राजा असेल. आज एखादा तुम्हाला मोर्चा काढायचा असेल, महागाई वाढलेली आहे किंवा शेतकऱ्याला बी बियाणे मिळत नाहीत, आपण कलेक्टरच्या किंवा तहसीलदारच्या कार्यालयावर मोर्चा काढतो आणि मोर्चामध्ये सत्ताधारी पक्षातला आमदार तुमच्याबरोबर येणार नाही, तुमच्याबरोबर विरोधी पक्षातला आमदार येईल, सत्ताधारी पक्षातला येणार नाही आहे. महाराजांचं फार वेगळं, मोर्चा कोणाचाही असो ते सहभागी व्हायचे, कारण ते आवाज उठवला पाहिजे. ते म्हणायचे की तुम्ही आज आवाज उठवा, जोपर्यंत तुम्ही ओरडणार नाही, आवाज उठवणार नाही, तुमचं कुणीही ऐकायला तयार होणार नाही. तर बहिऱ्या लोकांच्यापर्यंत आवाज जायचा असेल तर फार जोरात ओरडायची पाळी येते आपल्याला. तर त्या पद्धतीनं तुम्ही करा, हे शाहू महाराजांचं म्हणणं होतं. तेव्हा मित्रांनो, अनेक गोष्टी सांगता येतील. आधुनिकतेमध्ये सगळं त्यांनी राज्य आणलं. ते इंग्लंडला जायचे, त्या ठिकाणचे प्रयोग पाहायचे, शेतीमधलं त्या ठिकाणचं शिक्षण, ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज त्यांनी पाहिल्या आणि आपल्याकडे काहीतरी करावं असं त्यांना वाटायचं आणि प्रेरणा घेऊन ते इथे यायचे. तो प्रयोग या ठिकाणी त्यांनी करायचा. व्यापार त्यांनी वाढवला, सहकारी चळवळ त्यांनी अतिशय सक्षम केली आपल्या राज्यामध्ये, शेतकऱ्यांचे त्यांनी प्रश्न सोडवले, उच्च शिक्षणाची व्यवस्था देखील राजाराम कॉलेज काढून त्यांनी तिथे केली. पण प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांनाच प्राप्त व्हायला हवं आहे, त्याशिवाय लोकांना स्वतःचं भाग्य काय आहे हे कळणार नाही. तर लोकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते करण्याची त्यांनी खूप प्रयत्नवादी होते. त्यांनी ते सगळे प्रयत्न केले आणि म्हणून आजही कोल्हापूर संस्थान ते या दृष्टीनं प्रगत आहे. त्यांनी कोल्हापूरला कलेची राजधानी केलं महाराष्ट्रामध्ये. सगळे मोठमोठे नाटककार हे तिथले आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. सिनेमासृष्टीतले पहिले प्रयोग तिथे झालेले आहेत कोल्हापूरमध्ये. कोल्हापूर हे कुस्ती खेळणाऱ्यांचं एक फोट. महाराज स्वतः प्रोत्साहन द्यायचे. पहिलवानांची एक प्रचंड मोठी लांब लचक परंपरा त्यांनी कोल्हापूर शहरात निर्माण केली. गायकांची परंपरा त्यांनी निर्माण केली, चित्रकलेची परंपरा निर्माण केली. केवळ एका कुठल्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष होतं आणि दुसरीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही असं झालंच नाही आहे. तर साहित्य असेल, कला असेल, संगीत असेल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतो त्या असतील, शेती असेल, सहकार असेल, व्यापार असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि राज्यकर्ता कसा असावा ते शिवाजी महाराजांना महात्मा म्हणायचे. शिवाजी महाराजांना आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो, पण शिवाजी महाराजांना महात्मा म्हणणारा हा पहिला राजा आहे. तुम्ही वाचून पहा त्यांची भाषणं. शिवाजी महाराजांचा उच्चार, शिवाजी महाराजांचा कोणी समोर उच्चार केल्यानंतर गादीवर बसलेले शाहू महाराज उठायचे आणि शिवाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन ते करायचे. शिवाजी महाराजांचं नाव उच्चारल्यानंतर ते बसायचे नाहीत गादीवर. आपण जसा एखादा मोठा माणूस आल्यानंतर आदराने उठतो आपल्या आसनावरून, त्या पद्धतीनं उठायचे, एवढा आदर दाखवायचे. सम्राट अकबराविषयी देखील त्यांच्या मनामध्ये तेवढीच कृतज्ञता होती आणि ते म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराज आणि सम्राट अकबर या लोकांनी समतेचं तत्त्वज्ञान, अकबराने देखील हिंदू मुसलमान असा प्रपंच केला नाही, भेद केला नाही. शिवाजी महाराजांनी कुठली जात पात अशी काही पाहिली नाही. सगळ्या 18 पगड लोकांना बरोबर घेऊन, फारच मुठभर लोकांच्या बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये त्यांनी एक प्रेरणा निर्माण केली, लढण्यासाठी तयार त्याने केलं. आणि शेतामध्ये आवत हाकणारे शेतकरी हे त्यांचे सैनिक बनले. लढाईच्या वेळेस लढाई, शेतीच्या वेळेस शेती, असं उभं सैन्य त्यांच्याकडे नव्हतं. हाक द्यायची, लोक त्या हाकेला ओ देऊन यायचे
आणि सापडेल त्या शस्त्राने लढायचे. या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि या स्वराज्याला सुराज्य बनवण्याचा प्रयत्न अधिकात अधिक कोणी केला असेल तर तो शाहू महाराजांनी. तर मित्रांनो, इथे मी थांबतो. तुम्ही अतिशय शांतपणे माझं हे सगळं ऐकून घेतलं. मनापासून तुमचे आभार. धन्यवाद. आदरणीय वाघमारे सरांचं हे व्याख्यान आपल्या सर्वांच्या काळजावर बोलून राहील. या व्याख्यानाबद्दल आणि आम्हा सर्वांना प्रबोधित केल्याबद्दल आणि सर्व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई येथे विद्यार्थी कल्याण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमानं आज राजर्षी शाहू महाराज व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी माननीय ॲडव्होकेट मेघराज अडसकर सर साहेब, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, मशीप्र मंडळ औरंगाबाद तथा अंबा साखर कारखान्याचे चेअरमन यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्यामुळे मी महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आज उद्घाटक व प्रमुख व्याख्याते म्हणून माननीय डॉक्टर जनार्दन वाघमारे सर, खासदार राज्यसभा तथा माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी एका साध्या फोनवर आमचं निमंत्रण स्वीकारून आमच्यात ते आज उपस्थित होऊन त्यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं. महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आम्ही या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेल्यापैकी डॉक्टर अण्णासाहेब जाधव सर, डॉक्टर खुरसाले सर, त्याचबरोबर पत्रकार नानासाहेब गाठाळ सर, मान्य लखीराजी व चौसाळकर सर, डॉक्टर शेटकर सर इत्यादी गावातील प्रतिष्ठित मंडळी आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर शिपाई या सर्वांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फार मौलिक असं कार्य केलं. त्याचबरोबर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनीसुद्धा शांततेने या कार्यक्रमात उपस्थिती लावली. त्यांचेही मी महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो व यानंतर राष्ट्रगीत होईल व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचा समारोप होईल असे जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागेवर उठून उभं राहावं.